विधान परिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये मोठा नाट्य रंगलेला आहे। अर्ज माघारीची मुदत संपल्यानं नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीतेंच्या मनधरणीचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला, मात्र या चर्चेला यश आलं नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही गीतेंना अर्ज मागे घेण्यासाठी फोन केला होता, मात्र गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिले। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, गणेश गीते माघार घेतात पण गोकुळ गीते मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहतात। अनेक बड्या नेत्यांनी मनधरणी करूनही ते माघार घ्यायला तयार नाहीत किंवा त्यांनी तसे कोणतेही संकेत दिलेले नाहीत। काय कारण आहे गोकुळ गीते एवढे आपल्या उमेदवारीवर ठाम राहण्यामागे? आणि गिरीश महाजन आणि उदय सामंत हे नाशिकमध्ये आलेले आहेत, परिस्थिती काही बदलू शकते का? कालच्या माघारी नाट्यानंतर आज दोन्ही पक्षाचे संकटमोचक म्हणवले जाणारे, एका बाजूला भाजपचे गिरीश महाजन, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे उदय सामंत, दोघंही रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आज दोघांकडूनही त्या पक्षाकडनं आढावा घेतला जाईल। दोघांची भेट होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन हे गोकुळ गीते यांची देखील भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे काल दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीसाठी न आलेले आणि त्यानंतर आपल्या उमेदवारीवर ठाम राहणारे गोकुळ गीते आज काय भूमिका घेता याकडे लक्ष लागलेले आहे। थोड्याच वेळापूर्वी आपलं त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलणं झालेलं होतं, तेव्हाही त्यांनी सांगितलं की मी आपल्या उमेदवारीवर ठाम आहे, माघार जर घ्यायची असती तर मी कालच घेतली असती, परंतु मी आज कुठल्याही स्वरूपाची माघार घेणार नाही। तरी देखील शिवसेनेकडून भाजपवर प्रचंड असा दबाव टाकला जात आहे गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी। त्यामुळे आज दिवसभर काय काय घडामोडी घडतात ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जसा तू प्रश्न विचारला, गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर ठाम का आहे, तर एक तत्कालीन कारण असं सांगितलं जात आहे, नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांच्याकडून गोकुळ गीते, गणेश गीते यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधान हे इतर मतदार नगरसेवकांकडे करण्यात आलेलं होतं। ती माहिती गोकुळ गीते यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांचा संताप आलेला आहे आणि त्या संतापाच्या भरामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांनी सांगून देखील आपली माघार घेतलेली नाहीये। त्यामुळे आता नरेंद्र दराडे किंवा दराडे कुटुंबियांकडनं गीते यांच्याशी काही संपर्क साधला जातो का? उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येऊन काही वेगळी शिष्टाई करतात का? यावरच या संपूर्ण निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची ही भेट होते, त्यामुळे तिथून काही संदेश नाशिकमध्ये येतो का आणि तो खालच्या स्तरावर जातो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि विदर्भातले अपडेट आपल्याला तुषार कोहळे देत होते। तुषार, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।